नमस्कार मित्रांनो, TCS म्हणजे टाटा कन्सल्टन्सी सर्व्हिसेस यांच्या ऑफिशियल करिअर पेजवर घेऊन आलेलो आहे आणि मेगा भरती येथे चालू आहे। त्यांच्या ऑफिशियल पेजवर माहिती दिसून जाईल। जसे की इथे तुम्ही वाचू शकता, रजिस्ट्रेशन एंड डेट ही 14 एप्रिल 2024 पर्यंत आहे। त्यानंतर टेस्ट होणार आहे आणि इंटरव्ह्यू होऊन नंतर आपलं सिलेक्शन होतं। महत्त्वाचं म्हणजे बघा, कोण कोण येथे अप्लाय करू शकतं। आर्ट्स तुमचं झालेलं आहे, कॉमर्स तुमचं झालेलं आहे, सायन्स तुमचं झालेलं आहे, कुठल्याही ब्रांच मधून तरी तुम्ही इथे अप्लाय करू शकणार आहात। त्यामुळे इथे एक चांगली अपडेट आहे मित्रांनो। अप्लाय कसं करायचं, तुमचं सिलेक्शन कसं होणार आहे, या ठिकाणी इथे डिटेल मध्ये समजून सांगणार आहे। गोल्डन अपॉर्च्युनिटी आहे, मेगा भरती आहे, त्यामुळे व्हिडिओ पूर्ण बघा। चॅनलवर नवीन असाल तर मिशन नोकरी या यूट्यूब चॅनलला सबस्क्राइब करा। चला तर मित्रांनो, आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया। तर मित्रांनो, TCS कडून जबरदस्त अपडेट आलेले आहे 2024 साठी। TCS BPS फ्रेशर हायरिंग सुरू आहे, म्हणजे तुम्ही फ्रेशर आहात येथे अप्लाय करू शकतात। जसं तुम्हाला सांगितलं, फॉर्म भरणं सुरू आहे, तुम्ही आजच अप्लाय करू शकतात। ही भरती कोणासाठी आहे, जसं की आर्ट्स, कॉमर्स आणि सायन्स तुमचं झालेलं आहे, तुम्ही अप्लाय करू शकता। ही 14 एप्रिल 2024 आधी तुम्हाला अप्लाय करायचं आहे। आता ॲप्लिकेशन म्हणजे फॉर्म कसा भरायचा, तर सध्या तरी इथे एक पोर्टल आहे TCS पोर्टल, यावर तुम्हाला अप्लाय करायचं आहे। तर इथे बघा, या ठिकाणी तुम्हाला रजिस्टर नाव करायचं आहे। तर बघा, इथे IT साठी आणि BPS साठी आता ही जी भरती होत आहे, तुमचं सायन्स, कॉमर्स, आर्ट्स झालेलं आहे, तुम्ही BPS साठी अप्लाय करू शकतात आणि ज्याचं इंजिनिअरिंग झालेलं आहे तो IT साठी अप्लाय करू शकतात। तर आपल्याला BPS साठी अप्लाय करायचं आहे, तर इथे बिझनेस प्रोसेस सर्व्हिसेस यावर आपल्याला क्लिक करायचं आहे। त्यानंतर आपल्याला हा फॉर्म भरून घ्यायचा आहे। त्यानंतर बघा, इथे अप्लाय करण्यासाठी तुम्हाला आधार कार्ड प्रमाणे तुमचे नाव टाकून घ्यायचे आहे। त्यानंतर जन्मतारीख आधार कार्ड प्रमाणे टाकायची आहे। एकदा की तुम्ही फॉर्म भरला, त्यानंतर तुमची एक्झाम होणार आहे आणि ही जी एक्झाम असणार आहे ही इन सेंटर एक्झाम असणार आहे, म्हणजे ऑनलाईन एक्झाम असणार आहे। तुम्ही ज्या कोणत्या ठिकाणी राहत असाल, म्हणजे पुणे, मुंबई किंवा नाशिक मध्ये राहतात, तर तिथे टाटाचे जे सेंटर्स आहे, तर तिथे इन सेंटर ही एक्झाम होणार आहे। ऑफलाईन एक्झाम आहे, त्यामुळे काही टेन्शन नाही। बरेच जणांकडे इंटरनेट नसतं, लॅपटॉप नसतो, त्यामुळे तुम्ही ऑनलाईन टेस्टला मुकतात। पण यावेळेस असं काही नाहीये, कारण इन सेंटर एक्झाम असणार आहे, त्यामुळे नक्की तुम्ही याचा फायदा घेऊ शकतात। फक्त फॉर्म भरताना तुम्हाला ते सेंटर सिलेक्ट करायचं आहे मोड ऑफ टेस्ट मध्ये। त्यानंतर बघा, महत्त्वाची गोष्ट सांगितलेली आहे, एकदा का तुम्ही सेंटर सिलेक्ट केलं, त्यानंतर तुम्हाला हे सेंटर चेंज करता येणार नाहीये। त्यामुळे तुम्ही फॉर्म भरताना या काही गोष्टी लक्षात ठेवून फॉर्म भरायचा आहे। त्यानंतर बघा, इम्पॉर्टंट नोट्स, तुम्ही हा फॉर्म भरणार असाल तर नक्की हे बघून घ्या। तुमचा जर मित्र कोणी आहे ज्याचं ग्रॅज्युएशन झालेलं आहे, जॉब शोधत आहे, तर नक्की त्याला शेअर करू शकतात, कारण TCS एक जबरदस्त कंपनी आहे, त्यामुळे नक्की तुम्ही हे अप्लाय केलं पाहिजे। आता महत्त्वाची गोष्ट म्हणजे, आम्ही इथे अप्लाय तर करू, पण काही प्रॉब्लेम आला तर कोणाला विचारू, तर इथे बघा, त्यांनी हेल्पलाईन नंबर दिलेला आहे, इथे कॉन्टॅक्ट करू शकतात किंवा त्यांचा ईमेल ॲड्रेस आहे, इथे कॉन्टॅक्ट करू शकतात। त्यानंतर बघा, अप्लाय केल्यानंतर प्रोसेस कशी असणार आहे, इथे तुमची टेस्ट होणार आहे, जी की इन सेंटर असणार आहे। मग टेस्टसाठी काय इलिजिबिलिटी क्रायटेरिया आहे ते आपण समजून घ्या। जसं की बघा, तुमचं BCom, BA, BAF, BBI, BBA, BBM, BMS, BSc, मॅथ्स, फिजिक्स, केमिस्ट्री यापैकी हे जरी तुमचं झालेलं असेल, 2024 पासआउट तुम्ही कॅन्डिडेट आहात, तर तुम्ही येथे अप्लाय करू शकतात। त्यानंतर बघा, येथे गॅप पण विचारलेला आहे। जेव्हा तुम्ही येथे फॉर्म भरणार आहात, तर तुमचा जो काही एज्युकेशन गॅप होता तो तुम्हाला येथे डिक्लेअर करणं गरजेचं आहे आणि तो जो गॅप आहे तो 24 महिन्यापेक्षा जास्त नको, म्हणजे जे पण तुम्ही ग्रॅज्युएशन केलं आहे त्यामध्ये 2 वर्षापेक्षा जास्त गॅप नको। त्यानंतर बघा, तुम्ही एक्सटेंड एज्युकेशन केलेलं आहे तर बॅकलॉग वगैरे मेन्शन करा। कोर्स टाईप जो आहे तो तुम्हाला फुल टाईम असला पाहिजे, पार्ट टाईम तुम्ही केलेला आहे तर चालणार नाही। त्यानंतर वय काय असलं पाहिजे, 18 ते 24 तुमचं एज आहे, तुम्ही इथे अप्लाय करू शकतात। त्यानंतर सगळ्यात महत्त्वाचं बघा, एक्झाम कशी होते। 50 प्रश्न असतात, त्यासाठी तुम्हाला 50 मिनिटाचा वेळ दिला जातो। न्यूमरिकल ॲबिलिटी, रिझनिंग ॲबिलिटी, क्वांटिटेटिव्ह ॲप्टिट्यूड जे गव्हर्नमेंटला एक्झाम सुरू असतात त्या रिलेटेड
प्रश्न या ठिकाणी असतात, त्यामुळे तुमचा तो जरी अभ्यास सुरू आहे तरी तुम्ही येथे अप्लाय करू शकतात. दिलेली माहिती जर समजली असेल तर व्हिडिओला एक लाईक करा. चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, कारण की असेच नवनवीन व्हिडिओ आपण रोज घेऊन येत असतो. चला तर मित्रांनो, धन्यवाद.